सचिन नाईक यांचे इथे आगमन झालं, वेलकम. चला कनक 11 फिल्डिंग लावून घ्या प्लीज, कारण दोन सलामीचे फलंदाज मैदानामध्ये आहेत. दोन्ही अंपायर तिथे मॅचचा ताबा घेतलाय. कनक 11 फिल्डिंग लावून घ्या लवकरात लवकर आणि सामना सुरू करायचा आहे. 5 षटकांची लढत असेल. यानंतर होणारा सामना योगेश सरकार संविधान ग्रुप आणि वन सोल्युशन या दोन टीमच्या दरम्यान असेल. चला मॅच सुरू करायचे आणि जिंकलेल्या टीमच्या दुसऱ्या फेरीतले जे सामने असतील ते 4-4 षटकाचे आज खेळवले जातील. त्याचं कारण आहे आज थोडासा उशिराने या स्पर्धेला सुरुवात झाली, त्याच्यामुळे विनिंग टीमच्या ज्या मॅचेस असतील दुसऱ्या फेरीच्या त्या 4-4 षटकांच्या असतील, परंतु पहिल्या फेरीचे सामने हे 5 षटकांचे खेळवले जातील. चला मॅच सुरू करून घ्या. सलामीची जोडी मैदानामध्ये श्रेयस इंदुलकर श्रेयस इंदुलकर आणि केतन ही जोडी आहे सध्या मैदानामध्ये. आणि शाहिद खान पहिल्या ओव्हरमध्ये गोलंदाजी करताना दिसेल. फर्स्ट बॉल खुल्या गटातील 40+ सामने. पहिल्याच बॉलवर हलकासा टर्न इथे प्राप्त केलाय, बीट करून बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. एक रिव्ह्यू आहे आणि तो यशस्वी झाला तर कायम राहील, अयशस्वी झाला तर रिव्ह्यू मिळणार नाही, याची नोंद घ्या. एकच रिव्ह्यू प्रत्येक इनिंग मध्ये दिला जाईल. दुसरा बॉल वेगाने टाकलाय, स्क्वेअर लेगला उडवलाय श्रेयस इंदुलकरने, भरपूर दूर मारलाय, परंतु एकच धाव तिथे घोषांकित क्षेत्रामध्ये मिळेल. दोन्ही साईडला स्क्वेअर लेग आणि बरोबर पॉइंटला
दोन रेड कलरचे झेंडे आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्या आतमधून जर बॉल गेला तर षटकार किंवा चौकार तुम्हाला घोषित केला जाईल. त्याच्या पलीकडे जर बॉल जात असेल बाहेरून तर मात्र घोषांकित क्षेत्र आहे, फक्त एकच धाव मिळेल. कमी गतीने टाकलाय, पूल चांगला केलाय, डीप मध्ये फिल्डर आहे, त्याला हुलकावणी देत बॉल सीमारेषा पलीकडे 4 धावा मिळतील. श्रेयस इंदुलकरच्या खात्यामध्ये हा चौकार. टीमची धावसंख्या 5. पहिलं षटक सध्या प्रगती पथावर. 5 धावा फलकावर लागल्यात. डीप पॉइंटला एक झेंडा आहे लाल कलरचा, स्क्वेअर लेगला झेंडा आहे लाल कलरचा. त्याच्या आतमधूनच बॉल गेला तर षटकार असेल. मागे घोषांकित क्षेत्र आहे, तिथे अंपायर तुम्हाला त्याची माहिती देतील किती धावा घोषित मिळतील. ऑलमोस्ट एकच रन आहे. झाडाला लागला तर षटकार आहे. शॉर्ट बॉल हलकासा थोडासा पडल्यानंतर खाली राहिलाय आणि हा डॉट बॉल इथे शाहिद खान कडून. चांगली गोलंदाजी सध्या तरी पाहायला मिळते. टप्प्यावर गोलंदाजी, हलकेसे शॉर्ट बॉल, ते थोडेसे स्कीड होत आहेत. पाऊस थांबलाय, कोरडी खेळपट्टी आहे. चांगला टर्न प्राप्त होतो या कोरड्या खेळपट्टीवर, हे आपण कालही पाहिलंय. आणि आजच्याही खेळामध्ये काल देखील रोमांचक सामने प्रेक्षकांनी पाहिले. आज देखील तसेच काही सामने तुमच्या भेटीला येतील. शाहिदचा पुढचा बॉल परत एक वेळा स्क्वेअर लेगला घोषांकित क्षेत्र आहे, त्याच दिशेने बॉल वाटचाल करतोय. तिथेही फक्त एकच धाव मिळेल आणि या सिंगल नंतर टीमची धावसंख्या आता स्कोर बोर्डवर 6 धावा. षटक क्रमांक पहिलं सुरू असताना 5 ओव्हरचा हा सामना. श्री चंद्रकांत रामदास पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धेचं आयोजन. आज आपल्या नवी मुंबईमध्ये अनेक कार्यक्रम त्यांच्या वाढदिवस प्रसंगी साजरे केले जात आहेत. आज रक्तदान शिबिर देखील आहे. कमी गतीने टाकलेला बॉल, दिशा पाहिली जाते. अंपायर महेंद्र पाटील यांचा इशारा वाईट बॉल. महेंद्र पाटील, गुरुनाथ पाटील आणि उदय तांडेल असे 3 पंच या स्पर्धेमध्ये आपल्याला लाभलेत. अतिशय चांगली पंचांची भूमिका तिन्ही पंचांनी कालपासून पार पाडली आहे. परत एक वेळा थोडीशी कमी गती, फ्लाईट देण्याचा प्रयत्न, कटरचा प्रयत्न, रनआउटची संधी होती नॉन स्ट्रायकिंग एंडला आणि तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते श्रेयस इंदुलकर यांच्याकडून. श्रेयस इंदुलकर देखील एक मोठी आख्यायिका आहे. मुलुंड नवघरला बिलॉंग करतो. षटक क्रमांक पहिलं. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 8. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 8 धावा. 10PL सारख्या स्पर्धा गाजवल्या श्रेयसने. ISPL मध्ये देखील तो आपल्याला पाहायला मिळाला. अनेक महत्त्वाच्या स्पर्धांमध्ये श्रेयसचं योगदान खूप महत्त्वाचं आणि मोलाचं राहिलं. सँडी SP दादर या टीमसाठी खेळत असताना देखील आणि गेले कित्येक वर्ष टेनिस बॉल क्रिकेटचा हंगाम त्याने गाजवलाय. इवन परदेशात जाऊन देखील खूप चांगलं लेदर क्रिकेट तो खेळलाय. बँकसाठी तो चांगलं क्रिकेट खेळलाय, त्याच्यामुळे चर्चेतलं नाव असतं श्रेयस इंदुलकरचं. लंडन UK येथे जाऊन देखील अनेक शतकं त्यांनी लेदर बॉल क्रिकेटमध्ये ठोकलेली आहेत. असा श्रेयस इंदुलकर सध्या इन ॲक्शन. दुसऱ्या बाजूला केतनचे अजूनही ते 6 षटकार आठवतात. ज्यावेळेला तळोजाच्या नाईट स्पर्धेमध्ये त्याने 6 बॉलमध्ये 6 षटकार ठोकले होते. वाघबीळचा खेळाडू. चर्चेमधली नावं आहेत ही सर्वच टेनिस बॉल क्रिकेट जगतातली. सेकंड ओव्हरमध्ये रफिकच्या हातात बॉल सोपवलाय. पहिलाच बॉल थोडासा खराब वॉर्मअप करत असताना, परंतु पहिलाच बॉल लूजनर होता. अंपायरचा सिग्नल येतो वाईड लेग स्टंपच्या बाहेर. टीमची धावसंख्या 9. चांगला टर्न. आता मात्र रफिकने बरोबर बॉल फिरवलाय. कोरड्या खेळपट्टीचा चांगला फायदा घेत असताना आणि याच टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल. या खेळपट्टीवर बॉल चांगला फिरतो. डॉट बॉल रफिक कडून पहिला वाईड बॉल होता, त्याच्यानंतर हा डॉट बॉल. टीमची धावसंख्या 9. वेगाने टाकला, ऑन साईडला दिशा दिली आहे. स्क्वेअर लेग आहे डीपमध्ये, फक्त तिथे सिंगल मिळेल. श्रेयस इंदुलकरला दुसऱ्या धावेचा प्रयत्न, केतनने नकार दिलाय. सिंगल खात्यामध्ये श्रेयसच्या. टीमची धावसंख्या 10. 10 विदाउट लॉस. केतन पाटील स्ट्रायकिंग एंडला, लेफ्ट हँडेड बॅटर. मैदानामध्ये एक स्लिप ठेवली आहे. डीपमध्ये पॉइंट आहे, डीपमध्ये एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑन, मिड विकेट. स्क्वेअर लेग आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर. अशी फिल्डिंग सजवत असताना रफिक. मिड ऑन आहे.
चांगले गोलंदाज आहेत कनक 11 भांडूपकडे. ओव्हरपिच बॉल परत एक वेळा चांगला बॉल, फुलर लेनचा बॉल इथे टाकलाय. आणखीन एक डॉट. शांत ठेवले सध्या तरी केतनला. या ओव्हरमध्ये एक वाईड बॉल, एक सिंगल, त्याच्यानंतर 3 डॉट बॉल रफिक कडून. फुलर लेनचा बॉल इथे मागे चाललाय, घोषांकी क्षेत्रामध्ये आहे, त्याच्यामुळे एक धाव मिळेल. मागे घोषांकी क्षेत्र लक्षात घ्या. विकेट कीपरच्या मागे भिंतीला कुठेही बॉल लागला, संरक्षण भिंतीला, तर एक धाव दिली जाईल आणि त्याच बॅटरकडे स्ट्राईक असेल. स्ट्राईक रोटेट होणार नाही. डिक्लेअर स्वरूपात जर धाव मिळाली तर तोच बॅटर स्ट्रायकिंग एंडला राहील. सिंगल इथे जाते केतनच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर 11. चांगली बॉलिंग रफिकची या ओव्हरच्या दरम्यान. आता मात्र शेवटी चांगलं टायमिंग पाहायला मिळालं. बरोबर बॉल उडवला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेने. 6 धावा इथे मिळतील. फलंदाज केतन पाटीलच्या बॅटमधून येतोय. सिक्सर. ओव्हरची होते समाप्ती. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. गोपी 11 ठाणे या टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर आहे 17 धावा. सतरा धावा. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. शाहिद परत एक वेळा गोलंदाजीसाठी. पहिले षटक शाहिदने अगोदर टाकलं होतं. चांगली गोलंदाजी केली होती आणि परत एक वेळा विश्वास कॅप्टनने दाखवला शाहिदवर. ओव्हर नंबर 3 मध्ये गोलंदाजी करताना दिसेल समोर श्रेयस इंदुलकर. पार्टनरशिप हळूहळू बिल्ड होत असताना टीमचा कॅप्टन आहे श्रेयस. गोपी 11 ठाणेचा विचार केला तर पहिलाच बॉल, चांगला टर्न, त्याचबरोबर गती थोडीशी कमी, बीट करून बॉल विकेट कीपरच्या हातात. चांगली गोलंदाजी शाहिदची. मागच्या ओव्हरमध्ये असेच बॉल त्याने टाकले होते. मागे हुक केलाय लॉंग लेगला. घोषांकी क्षेत्र आहे तिथे फक्त एकच धाव मिळेल आणि चांगले लेग कटर टाकतोय. बोटांचा चांगला वापर करत असताना शाहिद. मागचा जो बॉल टाकला होता तो बरोबर टप्प्यावर हलकासा बाहेर निघाला. श्रेयससाठी टीमची धावसंख्या 18. षटक क्रमांक 30 प्रगती पथावर असताना शॉर्ट बॉल. हा बॉल नक्कीच मैदानाच्या बाहेरच जाईल कारण मिडविकेटला चांगला पुलचा फटका, उत्तुंग षटकार मारलाय फलंदाज श्रेयस इंदुलकरने. 6 धावा मिळतील. हाफ ट्रॅकर लेंथला लवकर पीक केलं. बॅकफुटला जात असताना विट ट्रान्सफर केलं मागच्या पायावर आणि फेकून दिला बॉल मिडविकेट सीमा रेषा पलीकडे. ही खासियत आहे श्रेयस इंदुलकरची. मोठमोठे उत्तुंग षटकार, दूरवरचे षटकार मारण्याचे अनेक विक्रम आहेत. वीरेंद्र सेवागने देखील एक मोठा सन्मान त्याचा शारजा इंटरनॅशनल स्टेडियममध्ये केला. त्याही स्पर्धेमध्ये श्रेयसने पहिल्यांदा शारजा इंटरनॅशनल स्टेडियमच्या छपरावर षटकार मारला होता. असा खेळाडू श्रेयस इंदुलकर नवघरचा. हे परंपरा आहे, वारसा आहे. श्रेयस इंदुलकर, सुनील इंदुलकर त्यांचे काका त्यांचा वारसा पुढे चालवतोय क्रिकेटमधला. अंपायरचा सिग्नल वाईड बॉल. एक्स्ट्रा रन इथे मिळेल. एक्स्ट्रा रन नंतर टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर आता 25-25. षटक क्रमांक 30 चालू आहे. शाहिदवर थोडासा दबाव नक्की निर्माण केलाय फलंदाजीने कारण एक षटकार आला, त्याच्यानंतर एक खराब बॉल. परत चांगला बॉल फिरवण्याचा प्रयत्न, परंतु हा बॉल जास्त बाहेर आहे. अंपायरचा सिग्नल येतो वाईड बॉल. एक्स्ट्रा रन मिळेल आणि एक्स्ट्रा नंतर टीमची धावसंख्या आता स्कोअर बोर्डवर 26 आहे. 26 धावा. आज सकाळी पावसाने नक्की बॅटिंग केली परंतु त्याच्यानंतर पाऊस थोडासा थांबलाय. खेळपट्टी पूर्णपणे कोरडी आहे. सुपर संडे, रविवारचा दिवस, सुट्टीचा दिवस, क्रिकेटचा आनंद, पावसाळी रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा, खुला गट. ही मेजवानी साइड बॉईज तुमच्या भेटीला घेऊन आले. दीप्तेश पाटील, भूषण पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी मित्र, कुमार 11 तुर्भेचे सर्व खेळाडू आणि ओव्हरऑल काल देखील चांगला खेळ. काल शेवटचे काही जे सामने होते ते खूपच रोमांचक झाले या स्पर्धेमध्ये. शेवटी आदित्य प्रिया लॉजिस्टिकने बाजी मारली आणि तो संघ या स्पर्धेच्या फायनलमध्ये दाखल झालाय. शॉर्ट बॉल परत एक वेळा
डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल तोपर्यंत एक धाव मिळेल श्रेयस तेंडुलकरच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 27-27. धावा म्हणजे ऑलमोस्ट 9च्या सरासरीने सध्या तरी फलंदाजी सुरू आहे टीम गोपी इलेव्हन ठाणेची. हुक शॉट, इथे एक धाव मिळेल. ओव्हरची होते समाप्ती. ओव्हर नंबर 3चा खेळ संपलाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात स्कोर बोर्डवर 28. 9.33 सरासरी गाठण्यामध्ये यश प्राप्त झालंय गोपी इलेव्हन ठाणेला आफ्टर 3 ओव्हर 28 विदाउट लॉस. वन सोल्युशन नवी मुंबई आणि योगेश सरकार संविधान ग्रुप टॉससाठी यायचंय पुणे. योगेश सरकार संविधान ग्रुप पुणे, प्रदीप नायनी डॉन टॉससाठी आपल्याला यायचंय आणि त्यांच्या विरोधात वन सोल्युशन नवी मुंबई नईम चौगले. आपले कॅप्टन लवकरात लवकर आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवायचे आहेत कारण पहिली इनिंग संपल्यानंतर टॉस केला जाईल. प्लीज रिपोर्ट करा टॉससाठी दोन्ही टीमचे कॅप्टन. गोलंदाजीसाठी अजय सरोज उर्फ बच्चा गोलंदाजी करताना दिसेल. अजय सरोज आता गोलंदाजीसाठी. 3 ओव्हरचा खेळ संपला. 28 धावा फलकावर आहे. 28 रन. केतन असेल स्ट्रायकिंग एंडला. केतनने देखील एक षटकार मारलाय. श्रेयसही बॅटमधून षटकार आलाय. दोन्हीही बॅटर सेट आहेत. ऑलमोस्ट 3 ओव्हरचा खेळ संपलाय. केतनसाठी पहिला बॉल अजयचा अंपाचा सिग्नल येतो. उदय तांडेल कळवतात हा वाईट बॉल असेल. एक्स्ट्रा रन मिळेल. एक्स्ट्रा बरोबर टीमची धावसंख्या 29. आज दुसरा दिवस या स्पर्धेचा. खुल्या गटामध्ये ही स्पर्धा खेळली जाते. काल आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली दीपक चव्हाण यांचा संघ या स्पर्धेच्या फायनलमध्ये दाखल झालाय. आज इन ॲक्शन फोर्स स्ट्रायकर देखील आहे. दुपारच्या सत्रामध्ये तोही संघ तुम्हाला पाहायला मिळेल. आणखीन एक वाईट बॉल. सलग 2 वाईट बॉल इथे टाकलेत गोलंदाजीमध्ये अजय सरोजने. टीमची धावसंख्या 30. ऑन साइडला दिशा देत असताना डीप मध्ये स्क्वेअर लेग आहे तिथे सिंगल मिळेल केतन पाटीलच्या खात्यामध्ये. चंद्रकांतजी पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे तुळशी बंगला येथे. नवी मुंबई ब्लड सेंटर खारघर यांच्या संयुक्त विद्यमाने हे भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन रविवार म्हणजे आज 1 ते 5 वाजेपर्यंत तुम्ही रक्तदान करू शकता तुळशी बंगला येथे जाऊन. राम तुलसी बंगला प्लॉट नंबर 663 सेक्टर 22 तुर्भेगाव नवी मुंबई या बंगल्यावर जाऊन तुम्ही भव्य रक्तदान करू शकता. चांगला फटका स्लॉट मध्ये होता आणि श्रेयस तेंडुलकरच्या बॅटमधून खूपच मोठा फटका येतोय. बॉल सीमारेषा पलीकडे षटकार. तर टॉस साठी यायचंय धनविन वन सोल्युशन. नेक्स्ट मॅच नवी मुंबई आणि त्यांच्या विरुद्ध योगेश सरकार संविधान ग्रुप पुणे. दोन्ही टीमने टॉस साठी लवकरात लवकर इथे उपस्थिती दर्शवायची. धनविन वन सोल्युशन अलिबाग नवी मुंबई वर्सेस योगेश सरकार संविधान ग्रुप पुणे. दोन्ही टीमच्या कॅप्टननी टॉस साठी या प्लीज. फुलर लेनचा बॉल होता. ऑन साइडला दिशा दिली. डीप मध्ये स्क्वेअर लेग आहे. एक धाव तर तिथे मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे सुरू झालाय आणि आता दुसरी धाव घ्यायची की नाही या प्रयत्नात शेवटी मात्र केतनने थांबवलं आणि एक धाव खात्यामध्ये जाईल. या सिंगल नंतर टीमची धावसंख्या 38 धावा 38. धनविन सोल्युशन वर्सेस
योगेश सरकार संविधान ग्रुप असा नेक्स्ट मॅच नेक्स्ट सामना आपल्या समोर येईल. फटका हवेत आहे, टायमिंग पाहावं लागेल. डीप मध्ये फिल्डर येत आहेत, टायमिंग फसलंय, फिल्डर खाली आणि पहिली विकेट गारद. आउट होतोय केतन. पहिलं यश मिळतंय अजय सरोज उर्फ बच्चाला आणि त्याने आउट केलं केतन पाटीलला. चांगलं जजमेंट, चांगला कॅच. डीप मध्ये आउट झाला केतन. पहिली विकेट इथे गमावली आहे गोपी 11 ठाणेने. नेक्स्ट मॅच धनवीन सोल्युशन वर्सेस योगेश सरकार संविधान ग्रुप पुणे या दोन टीमच्या दरम्यान पुढील सामना होईल. दोन्ही टीमच्या कर्णधाराने टॉससाठी ते उपस्थित राहायचंय कारण इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. न्यू बॅटर पंकज गोंधळे फलंदाजीसाठी येईल. मेगा 11 वाघबीळ या टीमच्या दरम्यान कित्येक वेळा आपण उत्तुंग षटकार मारत असताना पाहिलंय पंकजला. अनेक वर्ष क्रिकेट खेळले आहेत पंकज. केतन, मेगा, नंदू, सचिन, कदम या परिसरातील हे सर्वच खेळाडू. पंकज गोंधळे आता फलंदाजीसाठी टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 38 धावा 38. ओ चांगला यॉर्करचा प्रयत्न होता, वाईड यॉर्करचा प्रयत्न. खोलवर टप्प्याचा बॉल, अंपायरचा सिग्नल जास्त बाहेर आहे. वाईड बॉल इथे घोषित करण्यात आलाय. 39 धावा आता स्कोर बोर्डवर. तरी चांगलं षटक टाकलंय अजय सरोजने. आणखीन एक वाईड बॉल. 4 वाईड बॉल आतापर्यंत टाकलेत या ओव्हरच्या दरम्यान. नईम चोगले यांचं इथे आगमन झालेलं आहे. धनवीन सोल्युशन या नावाने त्यांचा संघ इन ऍक्शन असेल नेक्स्ट मॅच मध्ये. त्याचबरोबर नवी मुंबई प्रीमियर लीग मध्ये देखील त्यांचा संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतो नईमजी चोगले यांचा. तर त्यांचं सहर्ष स्वागत. चला टॉस साठी यायचंय. टीम योगेश सरकार संविधान ग्रुप पुणे प्रदीप नायनी डॉन टॉस साठी या कारण इथे उपस्थित आहेत धनवीन सोल्युशनचे कॅप्टन. डॉन देखील पोलीस दलात आहेत. महाराष्ट्र पोलीस दलातील एक प्रसिद्ध चांगले खेळाडू प्रदीप नायनीत. या डॉन आपलं सहर्ष स्वागत या तुर्भेच्या श्री रामतनू क्रीडांगणामध्ये. अखेर पंकजच्या बॅटमधून एक मोठा फटका. शॉर्ट बॉलचा चांगला वापर केला आणि पंकजने फेकलाय बॉल सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. पंकजच्या बॅटमधून हा षटकाराने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर या षटकाराच्या मदतीने 46 डॉन आपलं सहर्ष स्वागत. प्रदीप नायनीत धनवीन सोल्युशन या टीमचे कॅप्टन सचिन नाईक. या दोन टीमच्या दरम्यान नेक्स्ट मॅच. बेस्ट ऑफ लक. अकबर आता गोलंदाजीसाठी शेवटच्या ओव्हरमध्ये धावा झाल्या 46. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. ओ पहिलाच बॉल अकबरचा बरोबर टप्प्यावर होता. पायावर टाकण्याचा प्रयत्न सरळ गेला विकेट कीपरच्या हातामध्ये. आता रिमझिम बरसणारा पाऊस, त्याच्यामध्ये ओली झालेली खेळपट्टी आणि आता येईल खऱ्या अर्थाने पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेची मजा. परंतु तुर्भे गावचे हे ग्राउंड, या ग्राउंडची एक विशेषता आहे, इथे पाणी कधीच थांबत नाही. किती जोरात पाऊस आला. इथलं ड्रेनेज सिस्टीम खूप चांगलं आहे. रनआउटची संधी आहे आणि इथे मात्र एक धाव कंप्लीट होईल. ओव्हर थ्रो मध्ये दुसरी मिळेल. आता तिसरे धावेचा प्रयत्न पंकज करताना दिसतोय.
आणि पंकजच रनआउट झालाय. 2 धावा ऍड होतील. पंकज रनआउट होईल. रनआउटचा ऍक्शन रिप्ले. बॅट आतमध्ये गेलीच नाहीये आणि आउट होतोय फलंदाज पंकज. ओळख आहे आता नरू फलंदाजी करताना दिसेल. हो, अपील अंपायरकडे स्ट्रॉंग अपील होती अकबरची, परंतु फेटाळली आहे. श्रेयसच्या विरुद्ध लेग बायचा इशारा इथे पंच घोषित करत असताना नरूची बॅटिंग भरपूर जवळून मी पाहिली आहे. नरूने TDPL मध्ये पेश केलेली इनिंग किंग्स ग्राउंड उसारघरवरची अजूनही नजरेसमोर आहे. सामना अक्षरशः विरोधी टीमच्या घशातून काढला होता नरू यांनी, नरेंद्र यांनी. आतापर्यंत चांगलं षटक अकबरचं या ओव्हरच्या दरम्यान. चांगला बॉल अकबरचा. आणखीन एक डॉट. बरोबर टप्प्यावर गोलंदाजी करत असताना अकबर लास्ट ओव्हरमध्ये. टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर आहे 49. 4 बॉल संपलेत. फक्त 2 धावा खर्च केल्यात अकबरने. श्रेयसलाही शांत ठेवलंय, नरूलाही शांत ठेवलंय. चांगलं टायमिंग शेवटी नरूच्या बॅटमधून. मी मगाशीच उल्लेख केला होता, एक आक्रमक बॅटर आहे नरेंद्र उर्फ नरू. उल्हासनगरचा खेळाडू, त्याच्या बॅटमधून येतोय षटकार. मागच्या 2 आठवड्यात 2 अर्धशतक ठोकलेले आहेत नरूने. भन्नाट फॉर्म मध्ये अर्धशतक कंप्लीट होते गोपी 11 ठाणेचं. टीमची धावसंख्या आहे स्कोअर बोर्डवर 55. रिमझिम बरसणारा पाऊस. शेवटी अकबर विरुद्ध आक्रमण केलंय नरूने. चांगला बॉल ऑन साइडला दिशा दिली आहे. खोलवर टप्प्याचा बॉल होता. चांगली फिल्डिंग तिथे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. रनआउट चान्स आहे आणि ते यशस्वीरित्या रनआउट होईल. 2 सिमेंटचे ट्रॅक आहेत, तिथे तुम्ही प्रॅक्टिस करू शकता, परंतु मेन खेळपट्टीवर जर कोणी बॉल टाकला तर 5 धावांची पेनल्टी इथे दिली जाईल. त्याचं कारण आहे टाइमपास होता कामा नये. लगेच मॅच सुरू झाली पाहिजे, तशी खेळपट्टी खराब होणार नाही. चला मॅच सुरू करायची आहे. लगेचच सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवा. दुसऱ्या फेरीतले सामने हे 4-4 षटकांचे असतील. रवी म्हात्रे यांचं इथे आगमन झालंय. तुर्भे गावातले प्रतिष्ठित खेळाडू. चला कणक 11 भांडूप लगेच आता आपली सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवा, कारण वेळेच्या थोड्याशा मर्यादा आहेत, त्याच्यामुळे थोडीशी घाई करा. ऑलमोस्ट 12 वाजलेले आहेत आणि आपला पहिला सामना सध्या सुरू आहे. आज आपल्याला 8 मॅच कव्हर करायचे आहेत, त्याच्यामुळे थोडंसं फास्ट क्रिकेट खेळा ही नम्र विनंती. नेक्स्ट मॅचचा टॉस झालाय, टॉस इथे जिंकलाय धनवीन सोल्युशन या टीमने. टॉस जिंकलाय सचिनने आणि निर्णय घेतलाय गोलंदाजी करण्याचा. समीर चौगुले हे धनवीन टीमचे संघमालक देखील आहेत आणि त्याचबरोबर महाराष्ट्र 40+ संघटनेचे ते अध्यक्ष देखील आहेत. तर त्यांचा संघ इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळेल. नईम चौगुले हे सोल्युशन टीमचे संघमालक म्हणून आपल्याला नेहमीच पाहायला मिळतात. धनवीन सोल्युशन या नावाने त्यांचा संघ आता मैदानामध्ये उतरेल नेक्स्ट मॅचमध्ये. चला कणक 11 भांडूप 57 धावा करायच्यात आणि दुसऱ्या डावामध्ये 57 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना कोणता संघ जिंकतोय
याची कहाणी तुम्ही ऐकाल आमच्या समालोचन कक्षातून. आमच्या नवी मुंबईचा एक गोड आवाज विघ्नेश मडवी सर यांच्या माध्यमातून. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. IPL फेम कुणाल दाते सरांचा आवाज तुम्ही पहिल्या इनिंगमध्ये ऐकलं तर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आदरणीय कामगार नेते चंद्रकांत रामदास पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्तानं या भव्य दिव्य खुल्या गटातील क्रिकेटचा रणसंग्राम या तुर्भे नगरीमध्ये रंगताना दिसतोय. आणि आज मात्र हे 4 स्पेशल संघ खेळताना दिसतील. तालुका हाफ 40+ हे संघ देखील या 4 संघामध्ये आपल्याला घमासान पाहायला मिळेल. पहिली मॅच आपल्यासमोर रंगली जाते. गोपी 11 ठाणे वर्सेस कनक 11 भांडूप. आणि बॅटिंग करत असताना गोपी 11 टीमने धावा उभारल्या तब्बल 56 धावा आणि 57 धावांचं टार्गेट उभं केलं. श्रेष इंदुलकर ज्याच्या बॅटमधून 26 धावा पाहिला. चला बॅट्समन पाठवा, आपल्याकडे वेळ फार कमी आहे आणि आज या स्पर्धेचा अंतिम आणि शेवटचा दिवस आहे. त्यामुळेच कनक 11 भांडूप संघाला मी विनंती करतोय की लगेचच आपले बॅट्समन पाठवा. अतिशय देखणी स्पर्धा आणि आज सगळ्यांचंच लक्ष वेधलं या स्पर्धेने. तुर्भे नगरीमध्ये आज क्रिकेटचा घमासान, आज मेगा संडे. आज या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे, पण उद्याच्या दिवशी तुर्भा चॅम्पियन्स लीग ही देखील स्पर्धा सुरू होते. एक दिवशी ही लीग असणार आहेत आणि त्यामध्ये तुर्भे नगरीतील अनेक नामांकित खेळाडू खेळताना दिसतील. चला भांडूप कनक 11 भांडूप टीम भरपूर वेळ वाया जातोय आणि लगेचच आपण मॅचला सुरुवात करा. 57 धावांचं टार्गेट आहे. आज आदरणीय चंद्रकांत रामदास पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्तानं रक्तदान शिबिर देखील आहे आणि 1 वाजता ते रक्तदान शिबिर देखील सुरू होणार आहे. रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान मानलं जातं, त्यामुळेच मोठ्या संख्येने तुम्ही तिथे उपस्थित राहा आणि रक्तदान करा, जेणेकरून त्या रक्ताचा कुठल्या तरी दुसऱ्या रुग्णाला उपयोग होईल, दुसऱ्या व्यक्तीला उपयोग होईल. चला कनक 11 भांडूप टीम शेवटचा कॉल असेल, अन्यथा तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल, कारण की इनिंग संपून जवळजवळ 10 मिनिटं उरकून गेलेत. आणि गोपी 11 टीम आपण क्षेत्ररक्षण लगेच सजवा. tenniscricket.in च्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट केलं जात आहे. गौरव सावंत आणि संपूर्ण टीम 3 कॅमेऱ्यासह ही स्पर्धा दाखवली जाते. नागेश शेट्टी आणि अजित दादा अशी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. नागेश शेट्टी अजित दादा हे 2 बॅटर मैदानामध्ये पाहायला मिळतील. 57 धावांचं टार्गेट आहे. पहिलं षटक हाताळण्यासाठी कुठला गोलंदाज वापरला जाईल गोपी 11 टीम कडून ते देखील पाहिलं जाईल. तर गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज शिबन शेख नाशिकचा खेळाडू आहे आणि अनेक वर्ष नाशिक क्रिकेट ज्याने गाजवलं, खुल्या गटातील संघामध्ये देखील अनेक वेळा या खेळाडूला मी पाहिलंय. शिबान शेख गोलंदाजी ट्रॅकवर आलाय, मॅन फ्रॉम नाशिक. आणि पहिलं षटक हाताळत असताना सेकंडवर नागेश शेट्टी आणि त्याच्या समवेत आपण जर अजित दादा पाहू शकाल. हे सलामी वीर कनक 11 भांडूप टीम कडून 57 धावांचं टार्गेट आहे आणि पहिलं षटक हाताळण्यासाठी शिबन शेख गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. लेट्स प्ले. अंपायरचा सिग्नल येतोय आणि पहिला बॉल या दुसऱ्या इनिंगचा पहिलाच बॉल अगदी थ्रू द कव्हर चेंडू जातोय अलॉंग द कार्पेट. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, सिंगल मिळते.
सिंगलने आपलं खातं उघडलंय. नागेश शेट्टीने एक या धावसंख्येने एक चेंडूचा खेळ संपलाय. 57 धावांचं टार्गेट आहे. तालुका हा 40+ हे अनेक खेळाडू आहेत. म्हणजे एका तालुक्यातील हे खेळाडू एकत्र करून 40+ चे तारे सितारे मात्र मैदानामध्ये पाहायला मिळतील. यावेळी देखील चेंडू पाहू शकाल बाईच्या स्वरूपात सिंगल मिळते. चांगला खेळ सुरू आहे सध्याच्या घडीला. अनेक व्यावसायिक खेळाडू खुल्या गटातील खेळाडू देखील आज या स्पर्धेच्या निमित्ताने खेळताना दिसतील. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. 2 चेंडूचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 2 या आकड्यावर 57 धावांचं टार्गेट आहे. श्रेष इंदुलकर ॲज अ कॅप्टन म्हणून आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या खेळाडूने मात्र या मॅच मध्ये चांगली बॅटिंग केली, 26 धावांचं योगदान दिलं, ॲज अ कॅप्टन नॉक पाहायला मिळाला. खेतरने देखील चांगली बॅटिंग केली. अजित दादा सेकंडवर पाहायला मिळतोय. खातं उघडायचं आहे अजित दादाला. वेगवान चेंडू, भन्नाट वेग आणि बॅटची एज कॉट बिहाइंड आणि पहिल्या विकेटचं पतन अजित दादाला परतावा लागेल. पहिला धक्का लागतोय कनक 11 भांडुम संघाला. अजित दादा बॅक टू द डगआउट. वेगवान चेंडू होता. हार्ड लेनचा बॉल अगदी बॅटची स्लाइस घेऊन श्रेष इंदुलकरने खूप चांगलं कलेक्शन पाहायला मिळते. ॲक्शन रिप्लेमध्ये पाहू शकाल. अगदी वेगवान चेंडू, पहिल्या विकेटचं पतन. अजित दादा बॅक टू द डगआउट. 1 गडी बाद, 2 अशी धावसंख्या. खराब सुरुवात. कालपासून आपण जर पाहिलं तर या खेळपट्टीवर 50, 55, 57 धावा होताना पाहायला मिळाले. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अजय जाधव मुंबई पोलीस मध्ये कार्यरत आहेत आणि आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचे स्पेशल बॉडीगार्ड म्हणून ही भूमिका देखील त्यांची असते. अजय जाधव मुंबई पोलीस दलामध्ये देखील कार्यरत आहेत आणि क्रिकेट हा खेळ देखील चांगल्या पद्धतीने खेळला जातोय. शिबान शेखला पहिली सफलता मिळते. अजित दादाला बाद केल्यानंतर मात्र अजय जाधव फलंदाजीसाठी आलाय. मुंबई पोलीस येथे कार्यरत आहे. मुंबई क्रिकेटसाठी देखील चांगले क्रिकेट खेळले. वेगवान चेंडू इथे बाउन्सर टाकण्याचा प्रयत्न केला होता. अतिरिक्त उसळी आणि व्हाईट बॉलचा इशारा. व्हाईट +1 अशा 2 धावा मिळतील आणि 1 फॉर द ओव्हर म्हणजे एक बाउन्सरची ताकीद आतापर्यंत दिली आहे नागेश शेट्टीला. आपण पाहू शकाल 4 धावा धावफलकावर लागलीत. शिबान शेख हा खेळाडू देखील पाहायला मिळते. नागेश शेट्टी त्याचबरोबर अजय जाधव अशी जोडी पाहायला मिळते. अजित दादा एक बॅटर बाद झाला. 1 गडी बाद. टीमची धावसंख्या 4 या आकड्यावर पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना अनेक नामांकित खेळाडू या स्पर्धेच्या निमित्ताने खेळताना दिसतील. वेगवान चेंडू फ्लिक करण्याचा प्रयत्न केला होता पण चेंडू जातोय फाईन मध्ये. तोपर्यंत सिंगल मिळते. सिंगल डबलचा खेळ पाहायला मिळतोय. कालपासून आपण स्कोरबोर्ड जर पाहिलं तर 55, 57 हीच मजल पाहायला मिळाली. पण त्या स्कोरबोर्डमध्ये देखील आपल्याला फार चित्तथरारक सामने पाहायला मिळाले. अगदी शेवटच्या बॉलपर्यंत 2-3 सामने आपण पाहिले. काल दिनू कांबळेचा दिवस होता आणि शेवटच्या बॉलवर 2 वेळा त्याने मॅच जिंकून दिली. आणि आदित्य प्रिया लॉजिस्टिक टीम हा मात्र पहिला संघ जो ठरला तो फायनलमध्ये क्वालिफाय झाला. वेगवान चेंडू, पुन्हा एकदा चांगला बॉल पाहायला मिळते. खूप चांगला चेंडू पाहायला मिळते. डॉट बॉलची सांगता होते. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय आणि या 5 बॉलमध्ये फक्त 5 धावा खर्च केल्यात. शिबान शेख या गोलंदाजाने चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये हावी ठरलाय. गोलंदाजी करत असताना मॅन फ्रॉम नाशिक. पुन्हा एकदा वेगवान चेंडू आयशराचा वेध घेतला. अप्रतिम षटक म्हणावं लागेल शिबान शेखचं. फक्त 5 धावा या षटकामध्ये शिबान शेखने खर्च केल्यात. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 1 गडी बाद 5 धावा. गोलंदाजी करत असताना गोपी 11 टीम. चांगला खेळ सुरू आहे सध्याच्या घडीला. अनेक नामांकित खेळाडू या टीम मध्ये देखील पाहायला मिळतील.
थोडीशी चर्चा केली जाते. ॲज अ कॅप्टन म्हणून श्रेष इंदुलकर आपल्या टीमची एक छोटीशी मीटिंग घेते. पण लवकरच सामना सुरू करावा लागेल आणि गोलंदाजीची धुरा सांभाळण्यासाठी कुठल्या गोलंदाजावर चेंडू सोपवला जाईल याकडे पाहिलं जाईल. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 5 धावा धावफलकावर लागलेत. म्हणजेच उर्वरित 24 बॉलचा खेळ बाकी आणि 24 बॉलमध्ये 53 धावांची आवश्यकता आहे. 52 धावांची आवश्यकता आहे. तर गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज बाळा आलाय. नागपूर गोंदिया परिसरातील हा खेळाडू देखील आहे. बघा, नाशिक, नागपूर, पुणे इथून आलेले हे खेळाडू आहेत आणि आज महाराष्ट्र नाही भारतभरातील खेळाडू आपल्याला मात्र तुर्भा नगरीमध्ये दाखल होताना दिसतील. त्याचं कारण आहे आदरणीय चंद्रकांत रामदास पाटील साहेबांच्या वाढदिवसानिमित्तानं चाललेला साईड बॉईज यांच्या माध्यमातून या भव्य दिव्य क्रीडा स्पर्धेचं आयोजन. बाळा गोलंदाजी ट्रॅकवर नागपूर गोंदियाकडून बिलॉंग करतो हा खेळाडू देखील आहे आणि तितका प्रवास करत असताना मात्र या नवी मुंबईमध्ये दाखल झालाय. पहिलाच बॉल अगदी भन्नाट वेग, शरीराचा वेध झाला होता. चेंडू जातोय घोषांकित क्षेत्रामध्ये, सिंगल मिळतीये. एका धावाना टीमची धावसंख्या 6 या आकड्यावर 6 धावा धावफलकावर लागलेत. पहिल्या षटकामध्ये शिबान शेखने फक्त 5 धावा खर्च केल्या. अप्रतिम गोलंदाजी केली. आता मात्र बाळा हा गोलंदाज अप्रतिम गोलंदाजी करत असताना पहिलाच बॉल अगदी वेगवान चेंडू पाहायला मिळतोय. खेळपट्टी थोडीशी ओली आहे, मैदान थोडंसं ओलं आहे, रिमझिमणारा पाऊस आहे. श्रावणातील ही सरी बरसत असताना आणि त्यामध्ये मनमुराद आस्वाद लुटतंय पावसाळी क्रिकेटचा. पुन्हा एकदा लाजबाब चेंडू आहे. घोषांकित क्षेत्रामध्ये बाईटच्या स्वरूपात सिंगल मिळते. लाजबाब चेंडू, अगदी वेगवान चेंडू आणि या ओल्या खेळपट्टीचा पुरेपूर वापर बाळा आणि संपूर्ण गोलंदाजी टीम चांगली गोलंदाजी करते. यावेळेस ऑन साइडला ऑन दी अप खेळ आहे. चेंडू मिड विकेट रिजन मध्ये खूप चांगला झेल पकडला जातोय केतनच्या माध्यमातून आणि आणखीन एक विकेटचं पतन. फलंदाज नागेश शेट्टीला परतावा लागेल. दुसरा गडी बॅक टू द डगआउट. 2 गडी बाद. टीमची धावसंख्या फक्त आणि फक्त 7 धावा. दोन गडी बाद 7 धावा अशी खराब सुरुवात. कनक 11 भांडूप टीमची 57 धावांचा पाठलाग करत असताना नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अलंकार, मॅन फ्रॉम दादर. अलंकार फलंदाजीसाठी आलाय. अनेक परिसरातून अनेक विभागातून आपापला खेळ आपला विभाग गाजवणारे खेळाडू आज मात्र एकत्र करून या स्पर्धेच्या निमित्तानं पाहायला मिळतील. चांगली स्पर्धा, चांगली संकल्पना आहे. पण बाला इम्प्रेस करतोय. पहिल्या 3 बॉलमध्ये फक्त 1 धाव खर्च केली आणि 1 गडी बाद देखील केलाय. षटक क्रमांक 2. वेगवान चेंडू, परफ्यूम डिलिव्हरी, अगदी भन्नाट वेग पुन्हा एकदा पाहायला मिळते आणि वेगावर स्वार झालाय. रफ्तार आणि तेज तरार चेंडू. या बॉलला फेस करणं आणि या बॉलला रीड करणं बॅटरला इतकं सोपं नाही आहे. ही खेळपट्टी गोलंदाजासाठी अनुकूल आहे. पुन्हा एकदा वेगवान चेंडू आहे. अंपायरने दंडित केले. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. 1 धाव जरूर मिळेल. 1 फॉर द ओव्हर. एक बाउन्सरची ताकीद देखील देण्यात आली. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 8 या आकड्यावर. 8 धावा धावफलकावर लागलेत. 57 धावांचा पाठलाग करत असताना एकूण 50 धावांची अजूनही आवश्यकता आहे. इथे पुन्हा एकदा बाउन्सर टाकण्याचा प्रयत्न केला होता. नो बॉलचा इशारा. 2 अतिरिक्त बाउन्सर इथे दंडित केल्या गेल्या. अगोदरचा बॉल व्हाईट बॉल, त्यानंतर पुन्हा एकदा बाउन्सर टाकण्याचा प्रयत्न आणि अंपायरने नो बॉल घोषित केलाय. चला, फ्रीडची संधी देखील असेल आणि फ्रीडचा इशारा देखील अंपायर कळवत असताना चार चेंडूचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 9 या आकड्यावर. षटक क्रमांक 2 मार्गस्थ असताना यावेळेस फटका हवेत आहे. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चेंडू जाईल. क्षेत्ररक्षक त्याच्या खाली होता पण फ्री हिटच्या बॉलवर इथे झेल पकडला तरी देखील
कॅच होऊ शकणे ते फलंदाज बाद होऊ शकणार नाही आणि त्याच दरम्यान ओव्हरथ्रो झाला आणि 2 धावा मिळतील. 2 धावांना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 11 या आकड्यावर. 11 धावा 11 चेंडूचा खेळ संपलाय. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ असताना इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. पुन्हा एकदा डॉट बॉलची सांगता होते. षटक क्रमांक संपलं गेलं. दुसरं 2 षटकांचा खेळ संपलाय. पहिल्या षटकामध्ये 5 धावा आणि या षटकामध्ये धावा आल्यात फक्त 6 धावा. षटक क्रमांक 2 संपल्यानंतर टीमची धावसंख्या 11 वर 2 गडी बाद. कनक 11 भांडूप टीम 57 धावांचा पाठलाग करत असताना आता इक्वेशन जर पाहिलं तर 18 बॉलचा खेळ बाकी आणि 18 बॉलमध्ये करायचे तब्बल 46 धावा. 18 बॉल 46 धावा. आव्हान मोठं आहे, अवघड आहे, पण क्रिकेट आहे. या क्रिकेटमध्ये कुठलंही आव्हान छोटं किंवा मोठं नसतं. त्यासाठी तुमचे प्रयत्न फार इम्पॉर्टंट असतात. ते प्रयत्न किती मोठे आहेत भांडूप टीमचे ते पाहणं गरजेचं आहे. तर पुन्हा एकदा शिबान शेख मॅन फ्रॉम नाशिक. पहिलं षटक अप्रतिम दर्जाचं हाताळलं गेलं होतं. फक्त 5 धावा खर्च केल्या होत्या आणि पहिला अडथळा म्हणजेच अजितदादाला बाद केलं होतं शिबान शेखने. आता पुन्हा एकदा कॅप्टनने भरोसा दाखवलाय शिबानवर आणि षटक क्रमांक 3 सुरुवात होते. आखू टप्प्याचा बॉल इथे अपरकट करण्याचा प्रयत्न केला होता, पण हे फटके मात्र तुम्हाला फक्त 1 धाव देऊ शकतील. कारण की बॅकवर्ड पॉइंट ब्लॉक आहे. स्क्वेअर लेग, फाईन लेग हे क्षेत्र ब्लॉक आहेत. त्यामुळेच या मैदानाचा आराखडा बघून तुम्हाला स्ट्रोक खेळावे लागतील. पुन्हा एकदा तेज तरार चेंडू, पुन्हा एकदा बाउन्सर चेंडू हाताळला गेलाय. रिव्ह्यू मात्र मागणी केली अंपायरच्या बॅट्समनच्या माध्यमातून. बॅटिंग रिव्ह्यू आहे आणि थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये गुरुनाथ पाटील याची पाहणी करत असताना बघा बॅटिंगसाठी आणि दोन्ही टीमसाठी एक एक रिव्ह्यू अवेलेबल आहे. ते बीमरसाठी किंवा बाउन्सरसाठी तुम्ही वापरू शकता आणि फक्त एकच रिव्ह्यू तुमच्याकडे असेल. तो जर सक्सेस झाला तर पुढचा रिव्ह्यू तुम्ही करू शकता. जर तो अनसक्सेस झाला तर तो रिव्ह्यू गमावला जाईल. गुरुनाथ पाटील या बॉलवर पाहणी करत असताना कशा पद्धतीने हा बॉल अगदी शोल्डरच्या वर, डोक्याच्या वर होता की नाही हे पाहिलं जाईल. tenniscricket.in च्या माध्यमातून आमची टेक्निकल टीम आहे. या अंपायरचा डिसिजन येतोय. इसेस नो बॉल आणि नो बॉल घोषित केला जातोय. रिव्ह्यू तुमचा अजूनही जिवंत असेल. एक रिव्ह्यू तुमच्याकडे आहे आणि सक्सेसफुल झाला, त्यामुळेच रिव्ह्यू तुमच्याकडे अजूनही असेल. त्यामुळेच टीमला मिळेल 1 धावा आणि फ्री हिटचा इशारा देखील दिला जाईल. वेगवान चेंडू, अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय. हार्ड लेनचा बॉल पडल्यानंतर बाउन्स झाला आणि बॅट आणि बॉल मध्ये कुठलाही ताळमेळ नाही. डॉट बॉलची सांगता होती. अप्रतिम गोलंदाजी शिबान शेखच्या माध्यमातून. षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना 13 धावा 2 गडी बाद. आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ संपलाय. 13 धावा फलकार लागलेत. टॉप एज लागलाय. चेंडू जातोय फाईन लेग रिजन मध्ये. सिंगल मिळते. एकेरी दुहीचं क्रिकेट. अप्रतिम गोलंदाजी. कुठलाही मोठा फटका मारण्याची संधी किंवा चान्स देत नाहीये. इतकी चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला गोपी 11 टीम कडून होतीये. गोपी 11 ठाणे वर्सेस कनक 11 भांडूप असा पहिला सामना आजच्या दिवसातला. मगाशी एक्झिबिशन सामना झाला, त्यामध्ये 40+ तुर्भे वर्सेस 30+ तुर्भे असा सामना झाला. त्यामध्ये 40+ टीमने तो सामना जिंकला आणि आता मात्र मुख्य स्पर्धेकडे वाटचाल होती. आणि पहिला डाव आपण पाहिला, 57 धावा उभ्या केल्या होता. बॅटिंग करत असताना गोपी 11 टीमने त्याचा पाठलाग करत असताना कनक 11 भांडूप. बॅटची एज कॉट बिहाइंडची संधी होती ती गमावली असं वाटतंय.
कॅच ड्रॉप झाली आहे. अलंकारला संधी मिळते पण शिबांचं कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने गोलंदाजी होतीये. बॅटरला मोठे फटके मारण्यासाठी प्रयत्न केले जातात पण लाईन अँड लेंथ अप्रतिम पाहायला मिळते. ऑन साइडला फटका चांगला आहे, दमदार आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट अलंकारच्या बॅट मधून येतोय. क्रॅकिंग षटकार, चेंडू सीमारेषा पार. 6 धावा. अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल कशा पद्धतीने खोलवर टाकण्याचा प्रयत्न केला. लोअर फुलटॉस चेंडूला स्क्वेअर ऑफ द विकेट. खूप चांगला स्ट्रोक लगवला जातोय. षटकार आलाय. टीमची धावसंख्या 20 या आकड्यावर. 20 धावा धावफल करावं लागलेत. 4 चेंडूचा खेळ संपलाय. 5 चेंडूचा खेळ संपलाय. 20 धावा धावफल करावं लागले. शेवटचा बॉल शिल्लक आहेत. 79 षटकार या संपूर्ण शृंखलेमध्ये आपण पाहिले कालपासून. इथे देखील अखो टप्प्याचा बॉल पंच केलाय आणि खूप चांगला झेलला जातोय. अलंकारला देखील परतावा लागेल. तिसरा गडी तंबूच्या दिशेने रवाना होत असताना अलंकार बॅक टू द डगआउट. तीन गडी बाद 3 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 20 या आकड्यावर. आता उर्वरित 12 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 12 चेंडू मध्ये करायचे तब्बल 37 धावा. शिबान शेखची 2 षटक. 2 षटकामध्ये फक्त धावा खर्च केल्या 14 धावा आणि 2 गडी बाद करण्यात तो यशस्वी झालाय. म्हणजे 2 ओव्हरचा स्पेल अप्रतिम राहिला शिबान शेखचा. गोलंदाजीसाठी दुसरा गोलंदाज वापरला जाईल. परेश सोळंकी गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. मॅन फ्रॉम दादर. आणखीन एक मोठं नाव आहे आपण पाहू शकाल. परेश वालंद्रा गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. षटक क्रमांक 4 घेऊन येतोय. स्ट्राईकरेटवर आपल्याला पाहायला मिळतोय अजय जाधवला आता अटॅक करावा लागेल. पहिलाच बॉल ऑन साइडला. लाजबाब स्ट्रोक, लाजबाब टायमिंग अजय जाधवच्या बॅट मधून येतोय. क्रॅकिंग षटकार. अगदी स्लॉट मध्ये बॉल होता. लॉंग ऑन ला क्लिअर करत असताना अजय जाधवच्या बॅट मधून षटकार आलाय. व्हेरी गुड स्ट्रोक. खूप चांगलं टायमिंग, खूप चांगलं प्लेसमेंट पाहायला मिळते या स्ट्रोकवर. 6 धावांसाठी टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 26. अजूनही 31 धावांची आवश्यकता आहे. 11 बॉल. यावेळी देखील ऑन ड्राईव्ह केला आहे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. डॉट बॉलची सांगता होते. नॉन सेकंडवर कृष्णा शेट्टी आपल्याला पाहायला मिळते आणि अजय जाधवच्या बॅट मधून षटकार आलाय. आता 10 बॉलचा खेळ बाकी आहे. 10 मध्ये 31 करायचे आहेत. मॅच ऑन आहे. संधी आहे कनक 11 भांडूप टीम साठी. परेश गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. पहिल्या बॉलवर 6 धावा. दुसरा बॉल डॉट. तिसरा बॉल अकुट टप्प्याचा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बॅटची एज आणि फलंदाजाला परतावा लागेल. आणखीन एक विकेटचं पतन. 4था गडी गारद होतोय. अजय जाधवला देखील परतावा लागेल. 4 गडी बाद. टीमची धावसंख्या 26 या आकड्यावर. 26 या आकड्यावर. 26 धावा धावफल करावं लागले. तर अजूनही जर पाहिलं तर 9 बॉल आणि 9 बॉल मध्ये 31 धावा. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मनीष भगत आलाय. मनीष भगत आणि कृष्णाची जोडी आहे. अजय जाधवच्या बॅट मधून षटकार पाहिला होता. असं वाटलं होतं या मॅच मध्ये आक्रमकता धारण केली होती पण परेशने मात्र त्याची शिकार केली आहे. 3 चेंडूचा खेळ संपलाय. ऑन साइडला ऑन ड्राईव्ह केलाय. मिड विकेट रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक आहे. वेगाने केतन येईल तोपर्यंत सिंगल मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 27 या आकड्यावर. आता 8 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 8 बॉल मध्ये करायचे तब्बल 30 धावा. हे 2 चेंडू फार इम्पॉर्टंट असतील.
या 2 चेंडूवर 2 मोठे हिट. फटका चांगला आहे पण या फटक्यावर मात्र सिंगलच मिळेल. हे रिझन आहे, हे घोषांकित क्षेत्राचं रिझन आहे. या रिझन मध्ये देखील मोठे फटके जरी झाले तरी त्यामध्ये तुम्हाला फक्त सिंगल मिळते. आता 7 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 7 बॉल मध्ये करायचे तब्बल 29 धावा. चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला होते गोपी 11 टीम ठाणे करून. खूप चांगला बॉल पाहायला मिळतोय. लेग बायच्या स्वरूपात सिंगल मिळते. षटक क्रमांक संपले गेले. 4 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 4 गडी बाद 29 या आकड्यावर. आता उर्वरित 6 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 6 बॉल मध्ये करायचे 28 धावा. 6 चेंडू 28 धावा. कनक 11 भांडूप टीम वर्सेस गोपी 11 ठाणे असा मुकाबला सुरू असताना शेवटचं षटक. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये करायचे 28 धावा. अनेक वेळा 30 धावा 28 धावा ह्या क्रिकेटमध्ये होताना आम्ही पाहिलेत आणि रबर बॉल क्रिकेटमध्ये ते सर्रास होताना पाहायला मिळतोय कारण की बॉल फक्त टायमिंग करणं इम्पॉर्टंट असतं. त्यामुळेच कुठला गोलंदाज वापरला जाईल तर अखेरचं षटक घेऊन येतो रिहान. गोलंदाजी ट्रॅकवर आले. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 28 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू 28 धावा. चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते. पहिल्याच बॉलवर केलाय प्रहार. चेंडू सीमा रेषा पार. फलंदाज आपण पाहू शकाल लाजबाब स्ट्रोक लगवला जातोय. मनीष भगतच्या बॅट मधून षटकार आलाय. मॅच ऑन आहे. मी मगाशीच म्हटलं होतं की यस ही मॅच बनवू शकते. या षटकार अकोटप्याचा बॉल अगदी 1 फॉर द ओव्हरची ताकीद देण्यात आली आहे. थर्ड अंपायर साठी व्हाईट बॉल साठी बॅट्समन कडून रिव्ह्यू घेण्यात आलाय. चला प्लेयर प्लीज सगळे खेळाडू असेल ते जे आमचे डिक्लेअर झोन आहे त्याच्या आतमध्ये. नईम सर प्लीज आपले सगळे खेळाडूंना घेऊन आपण कृपया आपण स्टँडमध्ये बसा कारण की डिक्लेअर झोन आहे. त्यामुळेच सगळ्याच खेळाडूंना विनंती करतोय की प्लीज सगळ्यांनी बसा. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. 1 धाव जरूर मिळेल. एका धावानं टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 36 आकड्यावर. 36 धावा 21 करायचे. 5 बॉल 21 धावा. मॅच ऑन आहे. शेवटचं षटक रिहानकडे जबाबदारी आहे आणि मनीष भगत चांगली बॅटिंग करतोय. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. टायमिंग पाहावा लागेल. एलिव्हेशन पाहावं लागेल. चेंडू सीमा लगत जातोय आणि सीमा रेषे पलीकडे 6 धावांसाठी षटकार. कहाणी में ट्विस्ट येतोय. मॅच मध्ये कमबॅक केलाय. इथे बॅटिंग करत असताना टीम कनक 11 भांडूप टीमने सुपर बॅटिंग. मनीष भगत 2 षटकार लगवलेत. मॅचचं इक्वेशन जर पाहिलं तर दोन्ही खेळाडू मात्र कॉलिंग व्यवस्थित नव्हतं. कॅच ड्रॉप झाली आणि चेंडू सीमा पार गेलाय. षटकार. 4 बॉल 15 धावांची आवश्यकता. क्रिकेट हा निश्चितपणे भरलेला खेळ आहे. या खेळामध्ये कधी काय होईल याचा नियम नाही. त्यामुळेच ही मॅच देखील बनू शकते. 4 बॉल मध्ये करायचे 15 धावा. व्हॉट अ मॅच. पैसा वसूल सामना. कालपासून प्रत्येक सामना हा चित्तथरारक झालाय. 4 मध्ये 15 करायचे. अकोटाप्याचा बॉल ऑन साइडला. फटका चांगला आहे. फ्लाइट षटकार. मनीष भगतच्या बॅट मधून बॅक टू बॅक 2 बॉलवर 2 षटकार. व्हॉट अ शॉट. या षटकामधील 3रा षटकार लगवला जात आहे. लाजबाब बॅटिंग करत असताना अकोटप्याच्या बॉलला ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन रिजन मध्ये पाठवलाय. सीमा रेषे पलीकडे 6 धावांसाठी षटकार. व्हॉट अ बॅटिंग. 3 बॉल 9 धावांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. अखेरच्या षटकामध्ये रिहानला मात्र 3 बॉल मध्ये 3 षटकार. पहिला बॉल षटकार. दुसऱ्या बॉलवर वाईट धाव आपल्याला पाहायला मिळाले.
दुसऱ्या बॉलवर देखील षटकार, तिसऱ्या बॉलवर देखील षटकार पाहायला मिळाला. 3 लगातार षटकार लगवले गेलेत. या मॅच मध्ये कमबॅक केलंय. 3 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. मनीष भगत या मैदानाच्या आतमध्ये आहे. चला प्रेक्षक आणि खेळाडूंना विनंती करतोय की प्लीज डिक्लेअर झोनच्या आतमध्ये कोणी येऊ नका. स्टँड मध्ये सगळ्यांनीच बसा प्लीज. सगळ्याच खेळाडूंना विनंती आहे. 3 मध्ये 9. खोलबा टप्प्याचा चेंडू ऑन साइडला ऑन ड्राईव्ह केला. मिड विकेट रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. पहिली धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल. 2 धावा इथे. स्ट्राईक रोटेट केली जाणार नाही. दोन्ही बॅटरला एकत्र धावावं लागेल. हा स्पर्धेचा नियम आहे. त्यामुळेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ज्या पद्धतीने आपण पाहतो त्याप्रमाणे इथे देखील नियम आहे की एक बॅटर एका स्ट्राईक एंडवर थांबून दुसरा बॅटर त्या ठिकाणी पोहोचून स्ट्राईक रोटेट करू शकणार नाही. आता इक्वेशन जर पाहिलं तर 2 बॉलचा खेळ बाकी आणि 2 बॉलमध्ये 8 धावांची आवश्यकता. 2 चेंडू 8 धावा. हा बॉल फार इम्पॉर्टंट आहे. 2 चेंडू 8 धावा. रिहानकडे हे षटक आहे पण या षटकामध्ये मनीष भगतने 3 लगातार षटकार लगवले. चौथ्या बॉलवर मात्र सिंगल आली आहे. आता 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 2 बॉलमध्ये करायचे 8 धावा. हाय व्होल्टेज मुकाबला. अप्रतिम असा सामना. यावेळेस चेंडू हातातून निसटलाय. इथे 1 धाव तर कंप्लीट झाली. बाईच्या स्वरूपात सिंगल मिळते. आता इक्वेशन आहे 1 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेस आहे त्यामुळेच या 7 धावा कराव्या लागतील. जर गोलंदाजाने व्हाईट बॉल हाताळला तर नक्कीच या मॅच मध्ये वेगळा ट्विस्ट निर्माण होईल. 1 चेंडू आणि 7 धावा. रिहान गोलंदाजी ट्रॅकवर आणि मनीष भगत. आणि त्याच दरम्यान या बॉलवर मात्र डॉट येतोय आणि हा सामना